सकल मराठा समाज आणि सकल धनगर समाज नाशिक यांची संयुक्त पत्रकार परिषद संपन्न। नाशिकच्या हॉटेल SSK येथे आज सकल मराठा समाज आणि सकल धनगर समाज नाशिक यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं। या परिषदेच्या माध्यमातून आमदार देवयानी फरांदे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे नाशिक येथील दूध डेअरी परिसरात मराठा समाजाच्या 500 मुलांसाठी आणि 500 मुलींसाठी सर्व सेवा सुविधांनी सुसज्ज वसतिगृह तसेच धनगर समाजाच्या 200 मुलांसाठी वसतिगृहाचं भूमिपूजन होणार असल्याची माहिती आमदार देवयानी फरांदे यांनी दिली। की नाशिक जिल्ह्यासाठी विभागासाठी ह्या ठिकाणी मराठा समाजासाठी जवळपास 500 मुलं आणि मुली यांच्यासाठीचं अतिशय अद्ययावत असा वसतिगृहासाठी 154 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला। त्याचबरोबर धनगर समाजाच्या 100 मुली आणि 100 मुले यांच्यासाठीच्या अद्ययावत वसतिगृहासाठीचा जवळपास 43 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला। त्याबद्दल मी महायुती सरकारचे मराठा समाजाच्या वतीने धनगर समाजाच्या वतीने मनपूर्वक आभार मानते आणि माननीय मुख्यमंत्री महोदय आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, पालकमंत्री आदरणीय दादा भुसे, आदरणीय मंत्री महोदय छगनजी भुजबळ आणि आमचे लाडके नेते आदरणीय मंत्री गिरीश महाजन साहेब, आदरणीय लाडके मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्या ह्या दोन्ही वसतिगृहाचा, वन विभागाच्या इमारतीचा, सुधीर भाऊ मुनगंटीवार या सर्व तिन्ही इमारतींचा भूमिपूजन सोहळा दूध डेअरीच्या जागेवरती होणार आहे आणि त्यानंतर ह्याची जो सभा जी आहे ती बसस्थानकाच्या जागेवरती मुंबई नाक्यावरती होणार आहे। एक नाशिक शहरामधून अतिशय महत्त्वाचं पाऊल समता आणि सामाजिक एकात्मतेच्या दृष्टिकोनातून हे पाऊल पडत आहे। राज्याला जाती जातीमध्ये विभागण्याचं काम विरोधी पक्ष करत असताना आज ह्या ठिकाणी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून ह्या ठिकाणी मराठा समाज असेल, माझा धनगर समाज असेल आणि महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या लोकार्पण सोहळा ह्या ठिकाणी होत आहे। हा अतिशय सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा संदेश उद्या हे राज्याचे तिन्ही नेते महाराष्ट्राला देणार आहेत। कुठेतरी मराठा आरक्षण धनगर आरक्षणाचा विषय सध्या सुरू आहे, मात्र नाशिकमध्ये एक वेगळे चित्र बघायला मिळते। आगामी विधानसभेत त्याचा फायदा होणार। माझा गेला 25 वर्षांपासूनचा अनुभव आहे की जनतेची प्रामाणिकपणे सेवा केली तर जनता आपल्या कायम पाठीशी राहते आणि काम करत असताना कोण पाठीशी राहिले मला माहित नाहीये, परंतु माझ्या मराठा समाजाच्या मुला मुलींसाठी, धनगर समाजाच्या मुला मुलींसाठी ह्याही पलीकडे जाऊन रमाबाई आंबेडकर वसतिगृह देखील मी माझ्या माझ्या मतदारसंघामध्ये उभं केलंय आणि नुसतं आपण त्याला निधी आणला त्याच्यापुरतं थांबलं नाही तर अतिशय शहरातल्या चांगल्या आर्किटेक्टकडनं त्याचं डिझाईन करून त्याच्यामध्ये पूर्णतः लक्ष टाकून ते वसतिगृह किती छान आणि सुंदर आपण करू शकतो की ज्याच्यामध्ये त्यांना MPSC UPSC साठीचं प्रशिक्षण मिळू शकतंय, त्यांच्यासाठी त्या ठिकाणी जिम असणार आहे, मेडिटेशनसाठीच्या तिथं हॉल असणार आहे, अतिशय अद्ययावत अशी अभ्यासिका असणार आहे, वायफायची सुविधा राहणार आहे, भोजनालय राहणार आहे आणि अशा पद्धतीच्या ह्याच्यामध्ये आपण दोन्ही वसतिगृह आज उभी करत आहोत ह्याचा मला मनापासून आनंद होत आहे। या वसतिगृहाचं भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्या पार पडणार आहे। तरी समाज बांधवांनी या महत्त्वाच्या कार्यक्रमास मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असं आवाहन सकल मराठा आणि धनगर समाजाच्या नेत्यांनी केलं आहे। यावेळेस आमदार देवयानी फरांदे यांचे विशेष आभार देखील मानले आहेत। राज्याच्या महायुती सरकारचं मी मनापासून मराठा समाजाच्या वतीने अभिनंदन करतो। फरांदेताईंचं मराठा समाजाच्या वतीने अभिनंदन करतो की अतिशय महत्त्वाचा विषय मार्गी लागला। मुला मुलींचं हजार व्यवस्था असलेल्या मुला मुलींचं अद्ययावत वसतिगृह त्यांनी केलं, त्यांच्या मनापासून धन्यवाद। जय गुरुदेव। मी विजय हाके, मी नाशिक जिल्हा सकल धनगर समाजाच्या वतीनं महायुती शासनाचे खूप खूप आभार मानतो। समाज दृष्टीने आजचा दिवस हा एकदम सोन्याचा दिवस आहे। सगळे लोक आरक्षणाच्या साठी लढत आहेत
पण आरक्षणाने समाजाला काय मिळेल आणि त्याचा कितपत फायदा होईल याबद्दल सगळे साशंक आहेत. पण ह्या आरक्षणामध्ये सुद्धा एक शैक्षणिक पात्रता, एक बौद्धिक पात्रता त्याची यावी, याच्यासाठी त्याचं शिक्षण फार महत्त्वाचं आहे. आणि ह्या महत्त्वाच्या कामासाठी शासनाने 100 मुलं आणि 100 मुलींसाठी 43 कोटी किमतीचं एक वसतिगृह मंजूर केलं आणि प्रत्यक्ष त्याचं काम सुरू होत आहे. उद्या त्याचं भूमिपूजन आहे. त्याबद्दल मी महायुती शासनाचं खूप आभार मानतो. तसेच या वसतिगृहाची ज्यांनी जागा उपलब्ध करून देते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय महादेवजी जानकर साहेब आणि फरंदेताई यांचं आभार मानतो. पुढच्या काळामध्ये शासनाच्या वतीने विखे साहेब असोत, फडणवीस साहेब असोत, यांनी पण खूप मोलाचं सहकार्य केलं. आमचे नेते पडळकर साहेब, गोपीचंदजी पडळकर साहेब यांनी पण खूप पुढाकार घेतला आणि त्यांच्या खांद्याला खांद्या लावून देवेंद्रताई फडणवीस प्रत्येक पावलावर आम्हाला मदतीचा हात दिला, आमचा उत्साह वाढवला. त्याबद्दल आम्ही या सगळ्या लोकांचे खूप खूप आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वृत्त संकलन विभाग, आपला महाराष्ट्र नाशिक.